चला तर आज आपण आषाढाच्या महिन्यामध्ये आखाड तळताना वातड, चिवट, चिकट, कडक तुमचा सुद्धा हा पदार्थ होत असेल तर इथं सांगितलेल्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही हा पदार्थ ट्राय करा। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाऊण वाटी गूळ, 1 वाटी पाणी घालून गुळाचं पाणी तयार केलं। आता एका थाळीमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे पांढरे तीळ आणि पाव चमचा वेलची पूड घालून सुके जिन्नस एकत्र केले। लागेल तसं थोडं थोडं गुळाचं पाणी घालून अशा पद्धतीने घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं। अजिबात पातळ करायचं नाही, नाहीतर कापण्या मऊ पडतील। आता इथं पीठ भिजवून झाल्यावरती मोठ्या साईजचा उंडा हातावरती एकसारखा केला। सुकं गव्हाचं पीठ पोळपाटावरती भुरभुरून मध्यम जाडीची पोळी आपल्याला लाटून घ्यायची। अशा पद्धतीने कापण्या कट केल्या। तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती कापण्या सोडायच्या, मध्यम आचेवरती व्यवस्थित खुसखुशीत कापण्या तळून घ्यायच्या। बिस्किटाप्रमाणे रंग आल्यावरती कापण्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। वातड, चिवट, चिकट, कडक अजिबात न होणाऱ्या खुसखुशीत कापण्या तयार। तुम्ही सुद्धा आखाड तळताना अशा पद्धतीने कापण्या तयार करा। कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।